महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली, दुसरीकडे 39 आमदारांनी रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली, पण अद्याप खातेवाटप महाराष्ट्रातला अद्याप ठरलेला नाही आणि खातेवाटपाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। कारण की 2 दिवसात खातेवाटप होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटले होते। त्यानंतर उदय सामंत जे शिवसेनेचे नेते आहेत, मंत्री होते, महाराष्ट्राचे माजी मंत्री आहेत, ते देखील असं म्हटले होते की अधिवेशनात जे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू आहे, बुधवारपर्यंत खातेवाटप जाहीर होईल, पण मात्र अद्याप खातेवाटपावर कोणतीही चर्चा झालेली नाही आणि याच्यावर आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळपर्यंत यादी जाहीर होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे। खरं पाहायला गेलं तर अनेक वरिष्ठ नेत्यांना यावेळी मंत्रिपदातून, कॅबिनेट मंत्रिपदातून डच्चू देण्यात आलेलं भाजपमधून सुधीर मुनगंटीवार असेल, राष्ट्रवादीतून छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील असतील, तर शिवसेनेतून दीपक केसरकर, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार सारखे ज्येष्ठ नेते असतील, यांचा यंदाच्या कॅबिनेटमध्ये जो आहे तो नाव नव्हता आणि कुठेतरी हे नेते देखील नाराज आहेत अशी एकंदरीत चर्चा आहे। पण मात्र ज्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यांच्यात देखील उत्सुकता आहे की आम्हाला खाते कधी वाटप होईल, कारण खाते वाटपासंदर्भात महायुतीमध्ये माफ करा सध्या रसिकेच पाहायला मिळत आहे। कारण की जी महत्त्वाची खाती आहेत ते असं सांगण्यात येत आहे की भाजप स्वतःकडे ठेवणार आहेत, त्यात गृह खाता असेल, महसूल विभाग असेल किंवा सार्वजनिक बांधकाम असेल, हे जी महत्त्वाची खाती आहेत ती भाजप स्वतःकडे ठेवणार आहेत। विधानसभा अध्यक्षपद जो आहे तो देखील भाजपने स्वतःकडे ठेवला होता। त्याचसोबत विधान परिषदेच्या सभापती संदर्भात देखील राम शिंदे जे भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत त्यांनी देखील आज आपला अर्ज भरला आहे। तर महाराष्ट्रातल्या कॅबिनेट संदर्भातलं खाते वाटप कधी होईल आणि कोणतं खातं कोणाला जाईल याचीच सगळ्या महाराष्ट्राला उत्सुकता आहे। कारण की शपथविधी सोहळा पार पडला, मात्र खाते वाटप अद्याप झालेले नाही, अधिवेशन देखील सुरू आहे आणि एकंदरीत पाहायचं झालं तर आमदारांमध्ये पण आणि ज्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यांच्यामध्ये पण अशी एक नाराजी अशी सूत्रांची माहिती आहे। तर आज बुधवारी उशिरा रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत खातेवाटप जाहीर होईल का याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कुणालसह डॅरल मीरा, इंडिया न्यूज 39।